श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असे म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे. असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीच धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहो. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवायची शक्यता असेल तर त्याला आधी काही शुभचिन्ह दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला या चिन्हांबद्दल जाणून घेऊया. पहिलं लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग हे एक शुभ आहे. हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्यांना अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत येतील. दुसरा संकेत, जरी पक्ष्यांनी आपली घरटी झाडांच्या डाळीवर बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहिती आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे शुभ आहे? हे देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्यासाठी शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितली आहेत. जर तुम्हाला घराच्या एखाद्या किंवा पक्ष्यांचे घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आत्ताच तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तिसरा संकेत, सामान्य लोकांच्या घरामध्ये पाल दिसली की लगेच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसेल तर ती आणखीन भाग्यवान असतील, कारण ती तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्य असे दिसून येतील की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात. पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीचे आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसेल तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. चौथा संकेत, चौथं लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपण हातपाय खाजतो म्हणजे हातपायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्ह दडलेली असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनीशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे. चला जाणून घ्या कोणत्या हाताला खाज येण्यासाठी शुभ आहे. जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकेल. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा डाव्या हाताला खाज येत असेल तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहे. पाचवा संकेत, जर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख
नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावरती खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठी धनलाभ होणार आहे. 6वे संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. 7वे संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळवण्याचे लक्षण आहे. 8वे संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रात घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर ते धन मिळवण्याचे संकेत आहे. तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. 9वा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. 10वा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसा मिळणार आहे. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच. स्वप्ने पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेष लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात. काही स्वप्ने वाईट असतात, काही चांगली असतात आणि काही भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात. अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिलेले असते तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडूचे अनेक शुभ आणि अशुभ चिन्हाशी संबंध आहे. जर तुम्हाला अशी स्वप्न दिसली तर हे देखील लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया मला कमेंट करून सांगा. अशी ज्ञानवर्धक शास्त्रे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला सर्वात पहिले तो तुमच्यापर्यंत येऊन पोचेल. सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.